अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे हृदय धरू. श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण असतो. श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ना वयाचे बंधन ना नात्यांचे जोड, ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई हे निस्वार्थ दान. गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा. नमस्कार भक्त हो, तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा यामध्ये मनापासून स्वागत. भक्त हो, आज गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम आपण सर्व आपल्या गुरूंना म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना शतशः प्रणाम करूयात. भक्त हो, प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर आणि क्षणाक्षणाला तो काही ना काही शिकतच असतो. कधीकधी निर्णय घेताना योग्य होतात, तर कधीकधी चुकतात. पण त्यातून मिळालेल्या अनुभवातून तो ही काही शिकतच असतो. आयुष्य जगताना महत्त्वाचा घटक तो म्हणजे गुरु. आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आपल्या आयुष्यात गुरु हे असलेच पाहिजेत. आणि आपले गुरु म्हणजे आपले स्वामी महाराज आपल्याला आज काय संदेश देत आहेत ते पाहूयात. दृष्टी जेथे जेथे पडावी, तेथे तेथे मला माझी गुरुमाऊली दिसावी. श्री स्वामी समर्थ. चला तर मग स्वामी महाराजांच्या गोड नामाने आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि असेच भक्तिमय संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आज गुरुमाऊली आपल्याला सांगत आहेत की बाळा, नातं कोणतंही असू दे, त्यात मतभेद काहीही असू दे, भांडण होऊ दे, पण तू संबंध तोडण्याची भाषा कधीच करू नकोस. बाळा, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. मनुष्य जन्म तुझी कहाणीच आगळी वेगळी आहे. बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते, आईसारखी मुलगी नसते. नवरा बायकोचे तरी कुठे एवढे पटत असते. जरी नाही पटले तरी गाडी मात्र हाकायची असते. अबोला धरून विभक्त होऊन सगळे काही संपवायचे नसते. आयुष्यात जोडलेले प्रत्येक नाते महत्त्वाचे असते, म्हणून ते विश्वासाने निभवायचे असते. अरे, काही धरायचं असतं तर काही सोडायचं असतं. चुकल्यावर बोलावं, बोलल्यावर ऐकून घ्यावं, एकांतात बसल्यावर अंतर्मनात डोकून पाहावं. अरे, राग मनात धरून कोणाचं भलं झालंय का? बिन फुलाच्या झाडाजवळ पाखरू कधी आलंय का? अरे बाळा, समोरची व्यक्ती चुकली हे माहीत असताना पण त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. झालं गेलं विसरून घट्ट मिठी मारता आली पाहिजे. एवढं मन मोठं झालं पाहिजे. भक्ता, समोरची व्यक्ती चुकली की आपण नेहमी त्याला शिक्षा देतो, त्याला खूप बोलतो. पण बाळा, चुकतो तोच तर खरा माणूस असतो आणि चुकेल्यांना माफ करणं हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असते. अरे, काही ठिकाणी तुझं स्वागत होईल, काही ठिकाणी नाही होणार, पण जाणं येणं चालू ठेवलं पाहिजे. समोरचा जरी चुकला तरी म्हणा, हुशार ठेवू देव त्याला. आयुष्य
खूप छोटा आहे. बाळा, नेहमी दुसऱ्यांसाठी मनात चांगले विचार ठेव. जे पेरतं तेच उगवतं, हा छोटासा नियम नेहमी लक्षात ठेव. बाळा, जेव्हा तू दुसऱ्यासाठी दिवा लावशील तेव्हा तुझी ही वाट उजळून निघत असते. म्हणून नेहमी चांगला विचार करा. प्रत्येकाचं आयुष्य एका खेळासारखं असतं. मग त्यामध्ये खेळणं बनायचं की खेळाडू हे आपण स्वतः ठरवायचं असतं. बलाढ्य शरीरावर कधीही गर्व करायचा नसतो. पाण्यावर तरंगणारा मृतदेह साक्ष देतो की वजन शरीराचं नसून श्वासाचं असतं. अहंकार हा नेहमी विनाशाकडेच नेत असतो. आयुष्य जगताना तुला 2 प्रकारची माणसं बघायला मिळतील. एक म्हणजे टेन्शनमध्ये वावरणारे आणि दुसरी म्हणजे टेन्शन निर्माण करणारे. यामध्ये तू कोणासारखा बनणार आहेस ते पाहायला विसरू नकोस. बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नकोस. अरे, आयुष्य जगताना भेटणाऱ्या वस्तू, व्यक्ती आणि आनंद ज्या वयात आणि वेळेत भेटायला हव्यात त्या वयात भेटल्या नाही तर त्याची किंमत 0 होते. जसं की प्रवास करताना आपलं स्टेशन आल्यावर रिकामी झालेली खिडकीजवळची जागा आपल्याला काही कामाची वाटत नाही. बाळा, आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे. मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण मृत्यूनंतरही लोकांच्या मनात कायम घर करून जिवंत राहणं हे आपण केलेल्या चांगल्या कर्माचा भाग आहे. श्री स्वामी समर्थ. म्हणून बाळा, तू नेहमी चांगले कर्म करत राहा. इतरांशी बोलताना, वागताना नम्रतेने वाग. शब्दात गोडवा आणि आवाजात मधुरता ठेव. अरे, प्रेमाला तर प्रेमाने जिंकता येतंच, पण रागालाही प्रेमानेच जिंकता येतं. बाळा, कुणाबद्दलही मनात द्वेष, मत्सर, बदल्याची भावना ठेवू नकोस. वेळ कधी बदलेल कुणालाही सांगता येणार नाही. जसं की झाडाला लागलेलं एक दिवस फळ हे जमिनीवर पडणारच आहे, त्याचप्रमाणे तुझ्या चांगल्या कर्माचे हे फळ तुला एक दिवस नक्कीच मिळणार आहे. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही आमच्या भक्ताला कधीच एकटा सोडत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. आणि भक्तो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर त्याची पोचपावती म्हणून एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सर्व भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.